रायगड जिल्ह्यातील राजकारणात तणाव चिघळलाय। राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेनंतर दळवी समर्थक संतप्त झाले। शनिवारी आमदार दळवी यांचे भाचे व युवा सेना जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा 20 ते 25 गाड्यांसह महाड शहरात दाखल झाला। यावेळी देशमुख यांना थेट इशारा देत राजकीय टीका सहन करू पण वैयक्तिक घाणेरडे हल्ले सहन केले जाणार नाहीत असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला। दरम्यान याआधीच राजा केनी यांनी देखील देशमुखांच्या वक्तव्यावरून त्यांना आव्हान दिले होते। त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेटलेला हा वाद रायगडच्या राजकारणात मोठी खळबळ उडवत आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। हिंदू हृदय सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरे यांचा जय। महेंद्र शेठ दळवी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मानसीताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी। छत्रपती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय हो। राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत अलिबाग जिल्हा नियोजन भवन येथे राज्य रोजगार मेळावा पार पडला। यावेळी अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात नोकरीचे पत्र देण्यात आले। केर येथील ओमकार देसाई हे सायंकाळी घरी जात असताना भर रस्त्यावर त्यांना वाघ दृष्टीस पडला। सायंकाळीच एका गायीची शिकार वाघाने केली होती, त्यामुळे भीती वाढली आहे। बिबट्या की पट्टेरी वाघ हे नेमकं समजत नसलं तरी ग्रामस्थांमध्ये मात्र भीती आहे। दुचाकीस्वार यांची रात्री उशिरापर्यंत ये-जा असते, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली। वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी कल्पना दिली। त्यांनी आपण वन विभागाचे कर्मचारी पाठवू अशी ग्वाही दिली आहे, मात्र तातडीने भयमुक्त गाव करावा अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे। सौम्या प्लाझा सोसायटी श्रीरामनगर नाचणे येथे विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पारंपरिक पद्धतीने आपट्याच्या पानांची लूट करून ते एकमेकांना देऊन नागरिकांनी सोन्यासारखं राहा असा प्रेमळ संदेश दिला। दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर प्रथम आपट्याच्या झाडाची विधिवत पूजा करण्यात आली। हिंदू संस्कृतीनुसार आपट्याच्या पानांना सोनं मानलं जातं आणि दसऱ्याला ही पाने एकमेकांना देऊन सुख समृद्धी आणि विजयाच्या सदिच्छा देण्याची प्रथा आहे। आपट्याची पाने वाटल्यानंतर सायंकाळी सोसायटीमध्ये गरब्याचे आयोजन करण्यात आले। महिला आणि पुरुष पारंपरिक वेशभूषेत गरब्याच्या तालावर थिरकले। या आनंदमय वातावरणात नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात आली। दापोली तालुक्यातील ग्रामीण भागात सुपारी बागायतदारांची चिंता वाढली आहे। सतत पडत असलेल्या पावसामुळे सुपारी पीक तयार झालंय, त्यामुळे आता सुपारी सुकवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकलाय। सुपारी गळून खाली पडायला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे। किनारपट्टीवरील शेतकऱ्यांमध्ये याची मोठी चिंता वाढली आहे। सुपारी पिकावर अनेकांचा उदरनिर्वाह आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।